मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील युनिट 3 नासोपरा ह्यांनी आज एका मोठ्या गुन्हेगाराला अटक केलेला आहे। हा गुन्हेगाराचं नाव आहे रिंकू शर्मा। ह्यांनी स्वतः बोगस IT ऑफिसर म्हणजेच तोते ऑफिसर असून हा लोकांना भासवत होता की मी IT ऑफिसर आहे, मी तुम्हाला नोकरी देईन आणि नोकरीच्या झासा देऊन भरपूर लोकांकडून ह्यांनी पैसे वसूल केलेले। ह्याच प्रकारे येथे वसईतील जवळपास 40 लोकांकडून ह्यांनी 20-25 कोणाकडून 15 लाख रुपये वसूल करून त्यांना आयडेंटिटी कार्ड आणि त्यांना नोकरीचे लेटर देखील दिलेले, परंतु सर्व काही बोगस होतं। आता ह्या सर्वाबाबत बोलण्यासाठी क्राईम युनिट 3 चे DCP अविनाश अंबुरे साहेब ह्यांनी आता प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यामध्ये ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। पेल्लार पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी सफरुद्दीन नईमुद्दीन खान यांनी अशी एक तक्रार दिली पोलीस स्टेशनला फसवणुकीची, की ज्यामध्ये त्यांची मुलगी वय वर्ष 25 होती, तिला IT डिपार्टमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये निरीक्षक म्हणून नोकरी लावून देतो आणि या आशाने तिच्याकडनं साधारणपणे यांच्याकडनं वेळोवेळी 2021 पासून ते 2024 पर्यंत वेळोवेळी 15 लाख रुपये आरोपीने त्यांच्याकडनं घेतले आणि त्याच्यानंतर तिला बोगस IT डिपार्टमेंटचं आय कार्ड तसंच नियुक्तीपत्र दिले आणि त्यांनी चेक केले, व्हेरीफाय केले की हे सगळं खोटं असल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने गुन्हा आपल्याकडे दाखल केला। CR नंबर 968/2024 प्रमाणे पेल्लार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये BNS चे सेक्शन्स 318, 204, 319, फोर्जरीचे 338, 336, 340 असे सर्व BNS चे सेक्शन्स प्रमाणे गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याचं पॅरलल इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI राग आणि त्यांची संपूर्ण टीम करायला लागली आणि त्याला काल आपण रिंकू शर्मा ह्या आरोपीला आपण काल तलोजा येथून त्याला आपल्या ताब्यात घेण्यात आले आणि त्याला रितसर अटक करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मान्य कोर्टामध्ये देखील त्यांना हजर करण्यात आलेले आणि 5 दिवसाची पोलीस कस्टडी त्याला मिळालेली आहे। प्राथमिक कालपासून आपल्याकडे माहिती अशी मिळून येते आहे की त्यांनी फक्त ह्या एकट्या व्यक्तीलाच फसवणूक केल्याचे नाही, तर आतापर्यंत साधारणपणे आपल्याकडे 41 लोकांची आपल्याकडे नाव समोर येतात की त्यांनी अशा पद्धतीने 2003 वर्षामध्ये लोकांना फसवणूक असं IT डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक किंवा असिस्टंट कमिशनर किंवा पोलीस उपनिरीक्षक अशा वेगवेगळ्या पदांवरती तुम्हाला नोकरी लावतो ह्या आशयाने त्यांच्याकडनं रकमा घेऊन फसवणूक केल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होत आहे। ते सदरचे जे विक्टिम्स आहेत त्यांना आपण फोन करून बोलवून घेतोय आणि आपण पुढील कारवाई करीत आहोत। आता आपल्याला तो बेसिकली काय करायचा की त्याची मोडस ऑपरेंडी थोडक्यात सांगतो। अजून आपला तपास आता आपण त्याची 5 दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली आहे, पण प्राथमिक आपल्याला ज्या इंट्रोगेशन मध्ये आपल्याला कळालंय की तो राहणारा मूळचा जौनपूरचा आहे। तो इथे तलोजामध्ये राहतो, मागचे गेले 15 वर्ष झालं आणि IT डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा गाड्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 4 व्हीलर्स लागत असतात, तर त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून तो ड्रायव्हर म्हणून तो कॉन्ट्रॅक्टरकडे असायचा आणि मग तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा त्यांच्या गाड्या कधी वेळोवेळी तो चालवायचा आणि अशा अनुषंगाने त्यांनी त्या IT डिपार्टमेंटची त्या अधिकाऱ्यांची वगैरे त्याला ती माहिती मिळाली, त्याच्यातनं त्याला ही शक्कल सुचली आणि मग त्यानंतर त्यांनी स्वतःचे सगळे फोर्ज शिक्के, लेटर हेड, लोगो असे त्यांनी स्वतः क्रिएट केले सगळे। त्यानंतर तो गाडीमध्ये त्या नालासोपारामध्ये फिरायचा, अंबरदेवाची गाडी ते लावायचा आणि अशा पद्धतीने लोकांना तो भासवायचा की मी IT डिपार्टमेंटचा कमिशनर आहे असं लोकांना सांगून मी तुमच्या मुलांना नोकरी लावतो, अशा पद्धतीने त्याची मोडस ऑपरेंडी असल्याचे प्राथमिक आपल्याला इंट्रोगेशन मध्ये दिसून आले। आता आपण काय करू की सगळे जेवढे लोक आहेत त्यांना आपण बोलवून त्यांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड करून घेऊ। कुठले कुठले लोक असतील तर त्यांचे सेपरेट गुन्हे दाखल करायचे त्याबद्दल पण आपण कारवाई करू आणि अशा अनुषंगाने मग त्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील।
पण कालच अटक केलेली आणि आज आपण त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे. तर त्याचे इतर गुन्हे, त्याच्यावरती अजून कुठले गुन्हे आहेत का इतर पोलीस स्टेशनमध्ये, इतर युनिटमध्ये देखील कुठे मुंबईमध्ये, नवी मुंबई किंवा इतर त्याच्या मूळ गावी असे कुठे आहेत का, त्याच्याबद्दल देखील माहिती आम्ही घेत आहोत. ते पण आपण शोधतोय की तो एकटाच ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण त्यांनी केल्यात का त्याच्यासोबत अजून कोणी आहेत, त्याची देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करतो. नाही, अजून तरी प्राथमिक आम्हाला कुठल्या इंट्रोगेशन मध्ये आतापर्यंत तसं काही दिसून आलेलं नाही. थँक्यू. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील क्राईम युनिट 3 ने आज एका मोठ्या गुन्ह्याचा भांडाफोड केलेला आहे. त्याला आरोपीला अटक केलेला आहे. आरोपी हा स्वतः IT अधिकारी सांगून भरपूर लोकांना नोकरीचा झासा देऊन, नोकरीचा आमिष देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मायाजा पैसे वसूल करत असते. आज नालासोपारा युनिट 3 मध्ये आम्ही येथे आलेलो आहोत. येथे ज्या लोकांची फसवणूक झाली ते देखील आपल्या सोबत आहेत. ते काय सांगतात आपण ऐकूया. आपका नाम क्या? मेरा नाम सफरुद्दीन खान है। कैसा फंसा है, आपको क्या पहला पता है? वो ऐसे ही वाया वाया करके अपने से भी मिला, तो बोला कि वो इनकम टैक्स ये आयुक्त है वहाँ, और वो गाड़ी लेके आता था, उसके ऊपर पीली बत्ती लगी रहती क्या नाम है थी। उसका? उसका रिंकू जीतू शर्मा नाम है। हाँ हाँ। तो वो गाड़ी लेके आता था, तो हम लोग भी कई बार हम लोग इंक्वायरी करने के लिए गए वहाँ BKC ऑफिस, तो इसको फोन करते थे तो अंदर से गाड़ी लेके ही निकलता था, BKC के ऑफिस के अंदर से, IT ऑफिस के अंदर से जी। तो अपने लोग को थोड़ा सा भरोसा हो गया कि हाँ आदमी ठीक है। तो फिर पहला 5 लाख रुपए दिए उसको, और वो क्या नाम है, एग्जाम का एक लेटर दिया, फिर ट्रेनिंग लेटर दिया, ज्वाइनिंग लेटर दिया, ID बना के दिया। एग्जाम देने के लिए कहाँ, कौन सा ऑफिस में बुलाया था? वो बुलाया था BKC ऑफिस में। वही IT ऑफिस में ही बुलाया जी था? जी। उधर ही एग्जाम दिलवाया? नहीं, एग्जाम फिर दिला मतलब बुलाया वहाँ, अंदर कैंटीन है उधर बैठा दिया, और बोला कि वो बच्ची है हमारी, तो बोले कि अभी वो उसकी पढ़ाई की नहीं है, तो यही सब सेटिंग करने के लिए ही पैसा हम लोग लेते हैं। फिर आपको ज्वाइनिंग लेटर कार्ड आपके पास है? ज्वाइनिंग लेटर है, उसका ID भी है। ID रखे ना भाई, ID निकालिए थोड़ा सा। ये सब बहुत सारे पेपर दिए हैं उसने। अशा प्रकारे ह्यांना लेटर, जॉइनिंग लेटर आणि त्यांना नोकरीचं आइडेंटिटी कार्ड देखील दिले जात असे. इनकी बच्ची तुमच्या, का ये है, आपका बच्चे का नाम क्या? आप मैनुद्दीन, मेरे बच्चे का नाम मैनुद्दीन। हाँ, उनको किस में क्या नौकरी देने का वो बात भी किया? इनकम टैक्स इनकम टैक्स में। ऑफिसर में है। मेरे से भी 14,50,000 रुपया लिया, वही सब पेपर दिया, ज्वाइन लेटर, ट्रेनिंग लेटर, देखो ID भी पूरा दिया, सब कुछ दिया। बाद में वो नंबर बंद हो गया, गायब हो गया। बाद में आपने कितने दिन से आप कांटेक्ट में अभी नहीं है आपको? वो तो करीब 2 साल हो गया, करीब 2 साल हो गया। वो दूसरा एरिया पकड़ लिया, उसका वही धंधे है। आपका किसको फंसा है? हमारे बच्चे को सर ID दिया आपको, ऐसा ही जैसे सर बोले अभी, ऐसा ही करके मुझे भी फंसाया सर। ID दिया, आपका उनका कांटेक्ट कैसा हो गया? ऐसे ही सर मिलते ही एक दूसरे से हो गया सर। तो आपसे उसमें कितना पैसा लिया? हमसे 8 लाख रुपए, एक मेरी गाड़ी I20 गाड़ी लिया सर। I20 गाड़ी भी दिया आपने? जी सर। गाड़ी किसके, आपके नाम पे है कि उनके नाम पे? मेरे नाम पे थी सर, हाँ। लेकिन अभी नाम वो ट्रांसफर करा लिया सर से। मैं चेक कराया तो वहाँ जो है क्या कहते हैं, नाम ट्रांसफर करवा लिए हैं सर अपना। अभी तक आपका टोटल अमाउंट कितना हो गया? अब I20 ही 10-12 लाख रुपए की सर आती है गाड़ी, और 8 लाख रुपए दिया था। अब वो देखो। तर हा शातीर बदमाश आणि हा लोकांना फसवणूक करून असे खोटे आयडेंटिटी कार्ड बनवून आणि लोकांची दिशाभूल करून हा रिंकू शर्मा हा जो आरोपी आहे, ह्यांनी BKC ऑफिस मधून ज्या ठिकाणी ITचं मुख्यालय आहे, लोकांना तिकडे बोलवून लोकांना तिकडे फसवणूक करण्यासाठी एक प्रकारची हिंमत दाखवली की मी ह्याच ऑफिसमध्ये बसतोय, तुम्ही हे जे मी काम करतोय तुम्हाला नोकरी देतोय ही योग्य रीतीने देतोय असं सांगून भरपूर लोकांची फसवणूक केलेली आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी कलामसह दिलीप डाबरे, नमस्कार.